तर भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणूक आता 2 दिवसांवर येऊन ठेपली आहे। त्या पार्श्वभूमीवर भाजपच्या सर्व मतदारांना अज्ञात स्थळी रवाना करण्यात आले आहे। निवडणुकीपूर्वीच भाजपला ही निवडणूक जड जात असल्याचं लक्षात आल्यामुळे मतदानापूर्वी सर्व मतदारांना, ज्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, पंचायत समिती सभापती या सगळ्या मतदारांना प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली पुन्हा एकदा भाजपनं ट्रॅव्हल्समधून सुरक्षित ठिकाणी नेलाय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी। अगदी 2 दिवसावर विधान परिषदेची निवडणूक मतदान प्रक्रिया होत आहे आणि ज्याप्रमाणे पहिल्या दिवशी नामनिर्देशन दाखल केल्यानंतर भाजपाकडनं महायुतीच्या सर्व मतदारांना अज्ञात स्थळी नेण्यात आलेलं होतं, त्यांचा मतदार सुरक्षित राहावा या दृष्टीने। आता 2 दिवसावर आलेल्या या मतदानाच्या मध्येही कुठलाही आपल्या मतदारांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने पुन्हा एकदा भाजपाकडनं महायुतीच्या मतदारांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे। आपण बघू शकतो, आपण सध्या भंडाराच्या या संताजी सभागृह परिसरात आहोत। भाजपाकडनं 2 ट्रॅव्हल्स मधून त्यांचे नगरसेवक असो, जिल्हा परिषद मेंबर असो, नगरपंचायत मेंबर असो, या सर्वांना आता अज्ञात स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि एकंदरीतच ज्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या वतीने तुल्यबळ उमेदवार जरी नसला मानला जात होता, मात्र भाजपा असो किंवा महायुती असो कुठलाही धोका न पत्करता आता या निवडणुकीत त्यांचा मतदार सुरक्षित राहावे या दृष्टीने आता या मतदारांना अज्ञात स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। आणि बघू शकतो, हे सर्व मतदार आता या ट्रॅव्हल्स मधून पुढच्या प्रवासाकरिता निघत असल्याचं इथे बघायला मिळत आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा।